नमस्कार मित्रांनो, गंध मराठी मातीचा या पेजद्वारे आयोजित आपल्या सर्वांचा आवडता गप्पा फॉर बाप्पा या कार्यक्रमात मी समीर ठक्कर आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, मराठी संस्कृती म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते त्या भगव्या ध्वजाचं। त्यानंतर महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा होणारा गणेशोत्सव आणि याच गणेशोत्सवात होणारी ढोल ताशा पथकांची लगबग। तर अशाच एका ढोल ताशा पथकातले आपल्या समोर आज एक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। तर ते पथक आहे रमणबाग युवा मंच, ज्यांचं नावही मोठं आणि त्यांचा मानही मोठा। तर आपण आज चला भेटूया सुजित सोमण यांना। नमस्कार, मी सुजित सोमण, रमणबाग युवा मंच किंवा या संस्थेकडनं गेली 30 वर्ष वादनाची सेवा करतोय। नमस्कार सुजित दादा। तर मला सांग सुजित दादा की तुझं पथक संस्कृतीमध्ये येण्यामागचं कारण काय? म्हणजे तुझी एक रिझन असतं की या कारणामुळे आपण पथक संस्कृतीशी जोडलो गेलो, तर ते एक रिझन काय? खरं सांगायचं तर मला संगीताची किंवा म्युझिकची आवड ही लहानपणापासून, घरातच म्युझिक असल्यामुळे त्याची आवड लहानपणापासूनच होती। आणि मी जिथे राहायचो म्हणजे शनिवार पेठ, ते लहानपणापासून ढोलताशे ऐकलेले होते आणि जसं जसं त्या ढोलताशाच्या सानिध्यात गेलो तसं तसं असं जाणवायला लागलं की ही वेगळी मजा आहे। ही काय नुसतं एक्सरसाइज म्हणून नाही, पण बियॉन्ड दॅट एक आपल्याला मिळणारा आनंद किंवा आपण वादन केल्याने दुसऱ्याला मिळणारा आनंद हा फार वेगळा आहे। त्याच्यामुळे खरं तर तेव्हा हे डोक्यात होतं की आपण हे सुरू करायला पाहिजे। पण जसं जसं या संस्कृती म्हणतोयस तसं त्या संस्कृतीमध्ये जेव्हा मी जोडला गेलो तेव्हा त्याचे एक एक पैलू मला उलगडत गेले। जसा मी रमणबागेत आलो तसं मला हळूहळू एक एक गोष्टी कळायला लागल्या की या संस्कृतीबद्दल आणि यातनं मिळणाऱ्या फायद्यांबद्दल। लहानपणापासून आलो एवढंच। जेव्हा तू या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रात जेव्हा होतास तेव्हा वादन पद्धती ही कशी होती? म्हणजे आता हल्लीच फारच चेंज झालेलं आहे, तर तेव्हा काय होतं? मी आलो ना 1992 साली। थोडीशी माझी गोष्ट एक फार वेगळी आहे, ती लोकांनाही ऐकायला आवडेल, कारण मी मूळ विद्यार्थी हा नुमवी प्रशालेचा, पण गेले 30 वर्ष मी वाजवतोय रमणबागेकडनं। साधारणपणे पुण्यामध्ये ढोलताशा पथक म्हण किंवा शाळांची एक रायव्हलरी असते, त्याच्यात नुमवी आणि रमणबाग यांची जोरदार रायव्हलरी, खुन्नस, पण ती खुन्नस म्हण किंवा ती रायव्हलरी म्हण ही एक हेल्दी रिलेशन असलेली होती। तर मी मूळचा विद्यार्थी हा नुमवीचा, पण मी 2 वर्ष नुमवीकडनंही वादन केलं आणि मी वादन करत असताना रमणबागेचा पुष्कराज लेले, तर त्यांनी मला बघितलं की तू चांगला वाजवतोस, आणि तो म्हणलं तू चांगला वाजवतोस, तू ये आमच्याकडे वाजवायला। कारण तेव्हा असं नव्हतं की मग मी याच पथकाकडनं वाजवणार, कारण शाळांची पथकं होती, अगदी सांगायचं तर मोजकीच बोटांवर मोजणे इतकी पथकं होती। तर मी त्याला म्हणलं नाही मी नुमवीकडनं वाजवतो, मी रमणबागेत कसंही वाजवायला। तो म्हणला नाही हरकत नाही, पण चालू ठेव, छान वाजवतोयस तेव्हा चालू ठेव। पण मग 1-2 वर्षानंतर काही खटके उडले किंवा काही गोष्टी पटल्या नाही, तर मग मी त्याला जाऊन भेटलो की मला यायचंय वादन करायला, येऊ शकतो का? म्हणलं ये की, एनी टाइम, मोस्ट वेलकम। मग मी 1992 साली रमणबागेकडनं वाजवायला सुरुवात केली। तेव्हाची वादन पद्धती म्हणशील तर खरं तेव्हा वादन व्हायचं, तेव्हा कॉम्पिटिशन नव्हती किंवा तेव्हा चढाओढ नव्हती, ह्याला मी कसा खाल्ला त्याला कसा हे नव्हतं, तेव्हा वादन होतं। म्हणून आपण जरा निवांतपणा होता, तोच निवांतपणा त्या काळच्या वादनात सुद्धा दिसून येतो। आज असं झालंय की कमीत कमी वेळात मला जास्तीत जास्त वादन करायचं आत्ताच्या काळामध्ये दिसतं, त्यावेळेसच्या वादनात ती नव्हती। मी आम्हाला बेसिक, आता आपण आत्ताच्या भाषेत म्हणलो तर 6 हात किंवा 7 हात किंवा गावठी हे एवढेच शिकवले गेलेले होते, आणि आम्ही तेच हात तितक्याच आनंदाने तासभर म्हण किंवा 2 तास म्हण। मला आठवतंय 94 साली कसबा गणपतीला आम्ही मिरवणूक सुरू केली आणि साधारण बेलबाग चौकापासून ते शर्मिलीच्या चौकापर्यंत आम्ही 5वा हात वाजवत होतो भजनी। या अंतराला साधारणपणे 1.5-2 तास लागतात। सो आम्ही 1.5-2 तास 5वा हात आम्ही कंटिन्यूस वाजवत होतो, कारण तेव्हा ती मजा वेगळी होती, तेव्हाचा तो वेग, तेव्हाचा स्पीड एक वेगळा होता। सो हाच फक्त आत्ता फरक आहे की त्या वेगामुळे लोकांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वादन करून आपल्याकडे लक्ष कसं केंद्रित करता येईल अशी थोडीशी त्या लोकांची वृत्ती सध्या तशी झाली। सो हा फरक होता तेव्हाच्या वादनात आणि आत्ताच्या वादनात। पण आता दादा तू मला म्हटलास की तू जवळजवळ 30 वर्ष झाले वादन करतोयस, तर ढोल या वाद्याला तू कसा एक्सप्लेन करशील? म्हणजे जो ठोका असतो आणि थापी असते, तर या दोघांचं बॅलन्स म्हण किंवा
थापीचं एक स्पेशल महत्त्व असतं ढोल या वाद्यामध्ये, तर त्याला तू कसं सांगशील? मी तुला जसं म्हणलं, वादन करत असतानाच काही काही गोष्टी मला उलगडल्या. तर सगळ्यात पहिलं माझं हे सांगणं आहे, म्हणजे वादकांनाही आणि इतर सुद्धा लोक की जी ढोलताशा बघतात किंवा वादकांचे पालक असतात, त्यांना माझं हे सांगणं आहे की ढोलताशा वाजवणं म्हणजे बडवणं नव्हे. ही एक कला आहे, इट्स अन आर्ट. ही एक आर्ट आहे. हे नुसतंच गेलात आणि ठोककाम केलंय असं नाही आहे. ही एक कला आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं हे बडवणं नाही. बरं, आता तू जसं म्हणलंस तसं ढोलाला 2 पानं असतात, ठोका आणि थापी. पण हे ठोका आणि थापी धरून ठेवण्याचं जे काम करतायत, पिंपं आलं, दोरी आली, कड्या आल्या, बरं त्याचा मिळालेला, त्याला दिला गेलेला ताण आला की जो वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. सो असा अभ्यास केला मी आणि माझ्या काही मित्रांनी. असा अभ्यास केला की आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे टोन बदलू शकतो. थापीकडं आपण जर ताण घेतला तर थापी कडक वाजते, ठोका लोज मध्ये वाजतो, किंवा ठोक्याकडे ताण घेतला तर तो डमरू होतो थोडा. पण काही प्रमाणात तो डमरू सुद्धा गरजेचा असतो, कारण जेव्हा तुम्ही 100 ढोल लावता तेव्हा 50 ढोल हे लोज मधले, किंवा 40 ढोल हे मिड मधले, 10 ढोल हे वरच्या पट्टीतले, असे जर ठेवले तर चांगलं ऐकू येतं. कुठल्याही ठेक्याला सम आणि काल असतं. तसंच ठोका हा आपण जर सम धरला तर साधारणपणे थापी ही कालात जात. आणि जरी तुम्ही समेला फार पक्के आहात, पण जोपर्यंत थापीचा काल येत नाही तोपर्यंत तुम्ही समेवर येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काय पहिला हात घेतला 10 थापीच जर दिली नाही तर त्या 2 10च्या पुढच्या 2 10 मधली जी वेळ आहे ती किती कॅल्क्युलेट करायची आहे ते आपल्याला कळूच शकणार नाही. त्यासाठी थापीचं तितकंच महत्त्व आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगताना सुद्धा, नवीन मुलांना सांगता सुद्धा, की ढोलाला 2 पानं असतात, एक ठोक्याचं आणि एक थापीचं. जर तुम्हाला या दोन्ही पानांना सेम न्याय द्यायचा असेल तर दोन्ही वाजवा. जर तुम्हाला फक्त ठोका वाजवायचा असेल तर येऊ नका. थोडंसं रूढ भाषेत बोलतोय पण हे खरंच सांगतो. नाही, हल्ली तेच थापी वाजवण्याचं प्रमाण हल्ली फारच कमी होतं. महत्वच कमी झालंय. आत्ताचे ठेके सुद्धा तसे झालेत की थापीला इतकं महत्वच दिलं जातं. पण हे कुठेतरी थांबायला हवं, कारण हे कुठेतरी एका पीकला जातं आणि त्याचा परत डाऊनफॉल सुरू होतो. सो आपण त्या दृष्टीने तयार राहायला पाहिजे की आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. पण माझं खूप प्रामुख्याने माझा आवडता भाग आता पण दोन्हीला सेम असलं पाहिजे. आता काही लोक असे असतात दादा, जे दोन्हीकडनं ठोक्याचंच पान लावतात, म्हणजे दोन्हीकडनं गोणं लावलेलं असतं पानाला. बरोबर. मग याच्यावर तुझं काय मत आहे? आता हा एक्सपिरियन्सचा भाग होतो. कधी कधी हे प्रॅक्टिस पुरतं ठीक आहे किंवा सरावापुरतं ठीक आहे, पण जेव्हा आपण मिरवणुकीला जातो तेव्हा आपल्याला खूप महत्त्वाचा एक भाग असतो, म्हणजे आवाज. तुमचा आघात किती चांगला आहे. कारण प्रामुख्याने ढोलताशा त्याला रणवाद्य म्हणतात. तर मुख्य हा आवाज, या गोष्टीसाठी आपण काम करतो. तर नवीन मुलांचं कसं असतं की काही 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्षापर्यंत तितकासा स्टॅमिना तयार झालेला नसतो. मग 20 मिनटं खूप आवाज येतो, ती जरा मुलं दमतात. मग हा आवाजाचा जो इम्बॅलन्सपणा आहे तो कसा भरून काढायचा, तर त्याच्यावरती जास्तीत जास्त आघात करून आवाज 2 ढोलांचा आवाज निघू शकेल असा आपण, म्हणून दोन्हीकडे ठोक्याची पानं वापरायची की आघात करता करता जरी पान फुटलं तरी सुद्धा बदलून लगेच दुसऱ्या ठोक्याच्या बाजूने आपण वाजवायला. पण त्यासाठी तुम्ही तालाला मुळात पक्के पाहिजे, तर तुम्ही दोन्हीकडे ठोक्याची पानं लावू शकता. नाहीतर मग यासाठी 2 ठोक्याची पानं मुलं वापरतात. नक्की. पण दादा असं असतं की आता जसं आपण 5वा हात म्हणतो किंवा भजनी ठेका आपण जो म्हणतो, त्याच्यात थापीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. म्हणजे जर का ती थापी त्या टोनमध्ये, त्या लईमध्ये जर वाजली नाही तर मग काही फायदाच नाही भजनी ठेका वाजवून. त्या ठेक्यालाच महत्त्व नाही जर ती थापी वाजलीच नाही. धन ना धन धन ना धन ना तान ता धन, त्याला महत्त्वच नाही जर थापी नाही वाजली. पण 2019 पर्यंत मी असंही बघतो काही जण की थापी वाजवतच नाहीत. 5 मिरवणूक चालू आहे, 40 ढोलांमध्ये 15च थाप्या ऐकू येत आहेत. पण याचं कुठेतरी मला असं म्हणणं सिनियर्सचं चुकतंय की काय असं मला खूप वाटायला लागतं एक वेळेस, की तुमच्याकडे आलेल्या नवीन मुलांना खरंच तुम्ही योग्य पद्धतीने शिकवताय, किंवा जर योग्य पद्धतीने तुम्ही शिकवत असाल तर ते खरंच फॉलो होतंय का हे बघणं काम हे आम्हा मोठ्या मुलांचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आत्ता या घडीला मला खरंच वाटतं की ही आमची चूक आहे कुठेतरी, की आम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाही, किंवा लक्ष देऊन सुद्धा नवीन वादक त्या गोष्टीकडे चांगल्या किंवा मुख्य दृष्टीने बघत नाही. पण हे बदलायला हवं कुठेतरी.
आता जसं दादा आम्ही म्हणजे मी ज्या इंडस्ट्रीमध्ये एंटर झालो तेव्हापासून बघतोय की रमणबागमध्ये जर का सराव जुने व्हिडिओ जर का आम्ही बघितले तर तू दिसतो आम्हाला एक पथक लीड करताना जो नवीन पोरांना नवीन ताल शिकवत असतो. तर नवीन ताल शिकवताना म्हण किंवा सेट करताना म्हण तुझ्या डोक्यात काय विचार असतात, काय विचार लोकांनी करावा नवीन ताल बसवताना? आमच्याकडे मी नवीन ठेका बसवताना प्रामुख्याने हा विचार करतो की हा सामान्य माणसाला किती आवडेल. कारण तुम्ही क्लासिकली खूप गोष्टी बसवायला गेलात तर 10 पैकी 2च लोकांना त्या गोष्टी कळणार आहेत. त्याच्यापैकी 8 व्यक्तींना छान वाजतंय असं होईल, पण त्यांना त्याची मजा नाही कळणार, त्यातली गंमत कळणार नाही की काय वाजतंय. कारण इतर जे लोक बघायला आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण परफॉर्म म्हणजे त्यातला आपण आनंद घेतोच, नाही असं नाही, पण आपण प्रामुख्याने आपला आनंद द्विगुणित कधी होतो तर जेव्हा आपण केलेल्या वादनाला बाहेरच्या लोकांकडनं ॲप्रिसिएशन मिळतं किंवा टाळ्या मिळतं किंवा ते त्या ठेक्यावरती तालावरती नाचायला लागतं, तेव्हा ते आपल्याला जास्त ॲप्रिशिएट होतं. तर मी प्रामुख्याने हा विचार करतो पहिल्यांदा की सामान्य लोकांना कसा आवडेल असे ठेके मी बसवायला सुरुवात करतो. लहानपणापासून आपल्याला आकडे शिकवले जातात, 1 ते 8, 1 ते 16. तर या आकड्यांचा प्रामुख्याने मी बेस हा मी लक्षात घेतो की आपल्याला 1 ते 8 हे आकडे तर नक्कीच माहिती. तर मी नवीन ठेका बसवताना सगळ्याच मुलांना की बाबा काय 4-4 मध्ये झालं तर 1, 2, 3, 4, 1, 2 या ठेक्यात आधी मुख्य काय मीटरमध्ये आपण बसवणार आहोत हे सांगतो. फार अवघड प्रोसेस आहे, थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण ती करणं गरजेचं आहे. तर त्या मुलांना ह्या गोष्टी कळणार आहेत की आपण नक्की काय वाजवतोय, की कुठल्या टेम्पोमध्ये किंवा कुठल्या तालात वाजवतोय. सो असा प्रयत्न मी सुरू केला आणि तो तसं बघायला गेलं तर खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याचा. म्हणजे आता 2019 मध्ये मी जेव्हा मुलांना सांगतो की आता नवीन ठेका बसवायचा आहे तर मी लिहून काढतो की कसा ठेका जाणार आहे. हा 1 ते 8 मध्ये किंवा 1 ते 16 मध्ये मी लिहून काढतो आणि त्यांना दाखवतो की हे असं असं आहे. तर आता मुलांना सुद्धा इतकी सवय झाली आहे त्या आकड्यांची की ते वाचून सांगू शकतात, अच्छा असा ठेका आहे का, ओके. सो आत्ता आमच्याकडे हा बेस आम्ही तयार केला आहे आणि त्याच्यामुळे नवीन नवीन ठेके आम्ही तयार करायला सुरुवात करतो. आणि हा विचार असतो की सामान्य माणसाला किती आनंद घेता येऊ शकेल त्याचा. हा एवढा एक साधा विचार असतो त्याचा. आता जसं दादा मला सांग, आपण ढोलाचे पारंपरिक हात आहेत, जसं 1 ते 5 किंवा 7. तर हे जे ढोलाचे पारंपरिक हात आहे त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आजकाल लोक करायला लागलेत. म्हणजे बरीचशी पथकं आहेत जी चेंजेस करत आहेत. तर ती चेंजेस तुला कितपत आवडतात आणि जर का आवडतात तर तू कसा त्यामध्ये अप्रोच करशील? मला प्रयोग केलेले फार आवडतात. की असं नाही म्हणत आहे मी की अरे हे काय केलं. प्रत्येकाची विचार करायची पद्धत वेगळी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात प्रयोग करा, वादच नाही. उत्तम होतातही, पण कधी कधी काही प्रयोग फसतात. कसं म्हणत आपण की त्याचा एक मोमेंटम जातो की प्रयोग करा, पण प्रयोग करताना दुसरा हात चालू आहे, तिसरा हात चालू आहे, तर त्याचा जो वेग चालू, त्याचा जो टेम्पो चालू आहे त्याच्यात बदल करू नका. त्याच्यात तुम्ही इम्प्रोव्हाइज करा. थोडक्यात सांगायचं तर 5वा जर आपण धेन 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 तांग, आता हा टेम्पो चालू आहे त्याच्यात तुम्ही अर्धा 5वा करा चालेल, कारण हा टेम्पो कुठं बदलत नाही. धेन धेन धे ता तांत धेन धेन, तो ऐकायला तुम्हाला अर्धा 5वा ऐकू येतो, पण त्याचा टेम्पो कुठे बदलत नाही. त्याची स्वतःची जी आयडेंटिटी ती बदलायला जाऊ नये. कारण जुने वादक किंवा जुनी लोक काही वेळी नव्हती या गोष्टी बांधण्यासाठी. एवढंच सांगणं आहे. पण मला आवडतं प्रयोग करतात ते मला नक्कीच आवडतात. फक्त काही गोष्टी थोड्याशा आपण सांभाळायला पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. मिरवणुकीला जेव्हा तर्रीनंतर पहिला हात चालू होतो त्याचं सुख तुला नवीन ठेक्यात मिळणार. कल्लोळ झाल्यानंतर ता धिन धिन ता 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 तो ते जे सुख आहे ना ते कुठेही कुठलाही नवीन तू धाग्यात असं कुठेही मिळणार नाही. पण तो जो पहिल्या हाताचा जो लेटन्सीनी पडणारा जो गोडपणा आहे तो नाही. म्हणूनच जुनं ते सुनायचं. आता जसं तू आम्हाला सांगतच आहेस की एकंदरीत तुझी पहिल्यापासूनची जर्नी जी आहे, पण मला सांग की पथकात मेजरली तुझी भूमिका कशी आहे? म्हणजे एकंदरीत काय भूमिका तुझी पथकात असते? मी जेव्हा रमणबागेत जॉईन झालो तेव्हा मी एक वादक म्हणून जॉईन झालो. आजही मी वादकच आहे. मी जॉईन झालो तर ताशा वादक म्हणून. तर मी 2 वर्ष ताशाही वाजवला. मग मी ढोल वाजवायला सुरुवात केली. मग मी जवळजवळ 5 ते 8 वर्ष ढोल वाजवला. ताशा आवडतो नाही असं नाही आहे, पण ती ढोलाची मजा, कारण आता हा ढोलवादक आणि ताशावादकांमध्ये खूप मोठा वाद आहे, ढोल भारी का ताशा. पण माझं म्हणणं आहे की ते इट्स अ टीम वर्क. कोणीतरी एकटाच माणूस काहीच करू शकत नाही. तुम्ही ताशा तर काय
3 तास एका कडकड नाही वाजू शकत. तसं ढोलाचं धिंतांग धिंतांग तुम्ही नाही वाजू. इट्स अ टीम एफर्ट. दोघं असतील तर त्या वादनाला महत्त्व आहे. मग ध्वजपथकात पण गेलो, मग झांजा आहे, मग टिपरी पथक आहे, मग पाणी द्यायलाही शिकलो, मग मिरवणुकीला बाहेरच्या दोरी पकडण्याच्या टीममध्ये सुद्धा होतो. सो सगळ्या जबाबदाऱ्या शिकून आता असं झालंय, मी गेले 10-12 वर्ष रमणबाग युवा मंचात जर नवीन काही बसवायचं असेल तर ती जबाबदारी माझ्यावर आहे. हे खूप असं दिसतो चेहरा, बसवायला दिसताना सुजित सुमनचा चेहरा दिसतो, पण त्याच्या मागची जी टीम आहे तो कणा आहे त्याचा. तो जर तो भक्कम असेल तर मी नवीन नवीन काहीतरी बसू शकतो. सो माझी आत्ताची जबाबदारी हीच आहे की रमणबाग युवा मंचमध्ये जर नवीन काही बसवायचं असेल तर ती जबाबदारी माझी आहे. तर दादा, आतापर्यंत तू आम्हाला सांगत आलास की काय एकंदरीत तुझी काय भूमिका आहे वगैरे, पण आता जर का मी म्हणलं की नवीन मुलांना जे काही तुझा अप्रोच कसा असतो, म्हणजे कशा प्रकारे तू त्यांना शिकवतो. आता नवीन मुलांना तर ते 1, 2, 3, 4 हे काय बीट कळत नाहीत, पण त्यांचं मग एकंदरीत तुला तुझी शिकवायची स्टाईल काय असते? सगळ्यात आधी, शिकवण्याच्याही आधी, जेव्हा मुलं रमणबाग युवा मंच या पथकात वाजवायला येतात तेव्हा आमचा जो सराव आहे किंवा जी रिहर्सल आहे ती आमच्या शाळेमध्ये फरशीचा चौक म्हणतो आम्ही त्याला, तिथे चालते. त्या फरशीच्या चौकात येण्यासाठी तुम्हाला 7 पायऱ्या उतरून खाली यावं लागतं, तर तुम्ही फरशीच्या चौकात येता. सो सगळ्यात आधी माझं वादकांना हेच म्हणणं असतं की तुम्ही जेव्हा रिहर्सलला येताय किंवा जेव्हा तुम्ही पथकात येताय तेव्हा तुम्ही त्या शाळेच्या बाहेर कोणीही असा, तुम्ही MD ऑफ द कंपनी असा, तुम्ही जनरल मॅनेजर असा, तुम्ही काय अभियंता असा, किंवा तुम्ही IT प्रोफेशनल असा, चहा देणारे असा, तुमची चहाची टपरी असो, कोणीही असा, पण जेव्हा तुम्ही त्या 7 पायऱ्या उतरताय तेव्हा तुमचा तो इगो 7 पायऱ्या उतरून खाली एका समान पातळीला सगळ्या वादकांच्या बरोबर आला पाहिजे, तर तुम्ही वादनाला या. हे सगळ्यात पहिली इन्स्ट्रक्शन म्हणूयात आपण ही असते आमची. आणि मग सुरू होतो वादनाचा प्रवास. काय म्हणत आपण, एक मानवी गुणधर्म आहे की 10 जण जर तालात चालू आहे तर 11वा जरी बेताल असला तरी सुद्धा तो मिसळायचा प्रयत्न करतो त्या तालात येण्याचा. सो माझा तरी प्रयत्न हाच असतो की या 50 जणांमध्ये किती बेताल आहेत हे शोधून काढायचं. तालातली मुलं कळतात, बेताल मुलं कळतात, एवढंच. तर माझा पहिला प्रयत्न हा असतो की किती जण अशी आहेत की त्यांना ताल कळत नाही. मग ती मुलं, नवीन मुलं शिकताना सुद्धा अशी प्लेस करायची सरावाला उभे राहताना की ज्यांच्या आजूबाजूला ही तालात पक्की असणारी मुलं असतात, अशी प्लेस करायची. मग 50 ढोलांच्या प्रॅक्टिसमध्ये ते अशा ठिकाणी पेरायचे की ज्यांना आजूबाजूनी ताल ऐकूच यायला पाहिजे, जो ताल व्यवस्थित तालात चालू आहे हा ऐकूच यायला पाहिजे, अशी प्लेस करायची. मग ती प्लेस केल्यानंतर 10 दिवस 15 दिवसानंतर त्यांना जाणवायला लागतं की अच्छा हे जे चालू आहे हे तालात आहे आणि आपल्याला इथे तालात यायचं आहे. सो अशी प्रॅक्टिस नवीन मुलांबरोबर आम्ही करतो आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. आणि मग नवीन मुलं वादन करायला सुरुवात झाली की मग त्यांना हळूहळू आयडिया यायला लागते की आपल्याला कितपत खेळायचं आहे या वादनामध्ये. सो अशी पद्धत आहे. आता रमणबाग म्हण किंवा कुठलीही शाळा म्हण, त्या शाळेच्या पथकाला घेऊन लोकांचा बराच गैरसमज आहे की रमणबाग जर का असेल शाळा तर त्याच्यात फक्त रमणबागचेच विद्यार्थी वाजवतात, असा हा गैरसमज आहे. म्हणजे मी याबद्दल तुझं काय मत आहे? नाही, मी असं जसं सुरुवातीला सांगितलं की मी स्वतः रमणबागेचा नाही, मी स्वतः नुमवीचा विद्यार्थी. पण जेव्हा मोजकी पथकं होती, जेव्हा शाळेची पथकं होती, तेव्हा माझे विद्यार्थी हे वादन करायचे. आप्पासाहेबांचा मूळ हेतू हाच होता की संघटित व्हा. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही एका नावाखाली, एका नावाचे तुम्ही नाहीत म्हणून तुम्ही तिथे जाऊ शकत नाही असं नाही, तर संघटित होण्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे. सो असं काही नाही आहे, कुठल्याही पथकात तुम्ही जरी गेलात तरी सुद्धा तुम्हाला नाही तुम्ही या शाळेचं नेम तुम्ही येऊ नका असं सांगणार नाहीत. तसंच रमणबागेचंही तसंच आहे की रमणबागेत फक्त माझे विद्यार्थी वाजवतात असं नाही. सुरुवात जी झाली होती ती माझी विद्यार्थ्यांना अगदीच वाद असते, पण त्याच्यानंतर इतरही सगळे मित्र जे जोडले गेले ते वेगवेगळ्या शाळांमधले, वेगवेगळ्या शहरांमधनं आलेले असे सगळे मित्र एकत्र. सो असं कुठल्याही पथकात नसतं की तू या शाळेचा किंवा या संस्थेचा विद्यार्थी असशील तर तुला घेतील, असं काही. सगळ्या पथकांमध्ये कोणीही कुठेही वाजवू शकतं. दादा, आता जसं रमणबाग म्हटलं की अनंत चतुर्दशीला पहिला जो मान असतो तो रमणबागेला असतो, तर याबद्दलच्या तुझ्या भावना काय? किंवा अख्ख्या पुण्यात, संपूर्ण पुण्यात फक्त रमणबाग जोपर्यंत वाजवत नाही
तोपर्यंत मिरवणूक ही चालू होत नाही. तर याबद्दल तुझ्या भावना काय आहेत? प्रामुख्याने आपण सगळं वादन किंवा तयारी करतो ती बाप्पासाठी आपलं मुख्यपणे. त्याला वाजत गाजत आणणे आणि वाजत गाजत विसर्जनासाठी नेणे यासाठी. पण थोडासा अभिमानही आणि गर्वही. कारण मानवी गुणधर्म आहे रे तो, की अभिमान तर आहेच, वादच नाही. तो एक वेगळा अनुभव आहे की जेव्हा कसबा गणपतीची पालखी किंवा कसबा गणपती तुमच्या पाठीशी असतो असा पालखीत, आणि त्याच्याकडनं आपण म्हणत की त्याच्याकडनं अशी होते, चला सुरुवात करा आणि मग ते पाऊल टाकायचं. ही फार काय त्याला नाही, मी ती शब्दात नाही बांधू शकत ती भावना. विसर्जन मिरवणुकीला जेव्हा आम्ही समाधान चौकात उभे राहतो आणि कल्लोळ झाल्यानंतर पहिला 10 हा जेव्हा पडतो तेव्हा आजही डोळ्यातनं पाणी येतच, काही झालं. त्याच्यामुळे ती भावना फार वेगळी, ती नाही शब्दात मांडू शकत नाही. सो 2011 साली हेच झालं की पालखी येऊन थांबली होती आमच्यापर्यंत मागे आणि वादन चालू झालं आणि आम्ही पुढे सरकलो आणि तो म्हणजे आम्ही काय म्हणतात गमतीत म्हणतो की रांगोळीवर पहिलं पाऊल टाकण्याचा मान हा रमणबागेचा असतो. तर तो मान मिळतोय हा कारण आमच्या सिनियर्सनी जी कामं केली आहेत किंवा सिनियर जे वादन करत आलेत याच गोष्टींमुळे. ते म्हणा आमचं सुदैव आहे किंवा आमच्या सिनियर्सची कृपा आहे, त्यांनी उत्तम काम केलंय म्हणून हे आम्हाला बघायला मिळतं. तर ती भावना नाही एक्सप्रेस करूच शकत नाही. ती ते जगण्याचे क्षण आहेत, ते सांगण्याचे क्षण नाही आहेत. सो असे हे आहेत ते. आता मी बघत आलोय म्हणजे मागच्या एक 4-5 वर्ष जेवढ्या ढोल ताशा कॉम्पिटिशन आता अरेंज होतात त्यामध्ये तू प्रामुख्याने जज म्हणून असतो आणि वादकांचं किंवा म्हण की कॉम्पिटिटर्स जे तिकडे असतात त्यांचं असं म्हणणं की आपलं काही चुकलं तर नक्कीच टेक्निकल सांगायला सुजित सोमण असा बसलाय किंवा त्या गोष्टी तो एक अप टू द मार्क जे सांगेल तर सुजित सोमण बोलेल. तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे किंवा तो एक्सपिरियन्स तुझा कसा आहे? ढोल ताशा जसं मी आधी म्हणलं, ढोल ताशा हे नुसतं बडवणं नाही, ती आर्ट आहे, एक ती कला आहे. तर ही गोष्ट सांगण्यासाठी त्याच्यातले बारकावे सांगणे तितके गरजेचे आहे. तर ही इतर लोकांनाही पटणार आहे की अरे अच्छा हे नुसतंच आघाती वादन नाही आहे, हे ही कला आहे, हे कसं वाजवायला पाहिजे ही कला आहे. सो हा प्रयत्न माझा असतो की टेक्निकली कितपत वादकांना सांगू शकेन मी की हे का चुकलं, हे कसं बरोबर व्हायला पाहिजे, हा मुख्य प्रयत्न असतो. बोलतात सगळेच, म्हणजे सगळ्याच इतरही वादक, इतरही परीक्षक मी जे म्हणतो की जे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत वादनात, एक्सपिरियन्सनी खूप, म्हणजे इव्हन घाणेकर काका आहेत, वेगळ्याच लेवलचं आहे त्यांचं. म्हणजे कुठेतरी एक्सप्रेस होण्याची सवय नसते आपल्याला, ते एक्सप्रेस होण्याचं काम माझ्याकडं असतं. बोलतात इतरही परीक्षक बोलतात नाही असं, पण मग थोडंसं मुद्देसूद बोलण्याची एक सवय असते. सो ती सवय काय म्हणू शाळेच्या अभ्यासातनं म्हण किंवा माझ्या वेळेसच्या शिक्षकांकडनं जे शिक्षण मिळालं आहे त्याचा फायदा मला इथे होतो की बाबा मुद्देसूद बोलायचं असेल तर कसं बोलायचं किंवा किती मुद्दे तुम्हाला कुठे पोचवायचे असेल तर कसं सांगायचं. सो अशा गोष्टी आहेत. आणि पण आय एम हॅपी टू हिअर दिस की वादकांकडनं जर येत असेल तर आय एम सो ग्लॅड. म्हणजे मला फार बरं वाटतं हे ऐकून. अशी मजा आहे आणि परीक्षणात भयानक मजा आहे. आणि आता एक काम करू आपण, जरा हे ब्रीफ क्वेश्चन्स सोडून जरा रॅपिड फायर कडे. अरे जरूर. मला सांग, पारंपरिक ठेके का मग 21 ठेके जे तुम्ही बसवले? पारंपरिक. पहिला हात की पाचवा हात? वादन. नाही रे, याच्यात तुम्ही डिफरन्शिएटच करू. पहिला हात की पाचवा हात नाही, शक्यच नाही. म्हणजे मग पाचवा हात म्हणशील तर भजनी. रमणबागेनी मला आठवतं आत्ताचा जो नवीन गजर आहे तो वेगळा आहे आणि जुना गजर वेगळा आहे, तर त्यातलं काय, नवीन का जुना? जुनं ते सोनं आहे रे. नक्कीच जुनं ते जुनं ते सोनं आहे. ढोल की ताशा? नाही, एक डिफरन्शिएट नाही करू शकत, शक्यच नाही. ढोल तितकाच जवळचा, ताशाही तितकाच जवळचा. आणि या दोघांनाही महत्त्व नाही जर तो भगवा नसेल तिथे तर. हो नक्कीच. त्याच्यामुळे असं एक कुठली गोष्ट नाही सांगू शकत. नक्कीच. आता मला सांग, जसं तू म्हणला की जर ध्वज नसेल तर काही उपयोग नाही आहे ढोल पथकाचा किंवा आपण ढोल पथकात असून म्हण,
तर त्या ध्वजाबद्दल तुझं काय अप्रोच आहे? तू काय सांगशील की ध्वजाचं महत्त्व हे पथकात काय असतं? मी काही वेगवेगळ्या प्रकारे तुला सांगतो की कसं त्याचं महत्त्व कसं आहे. तुमच्या सरावाच्या सुरुवातीला जोपर्यंत त्याचं वंदन होत नाही तोपर्यंत तुमच्या सरावाला सुरुवात आहे. कुठल्याही सराव असू दे, मिरवणूक असू दे, कुठलंही. पण आमच्याकडे रमणबागेकडे आम्ही असं बघतो वादन कसं चालू आहे हे आपल्याला कसं कळतं. तो ध्वज जर अभिमानाने फडकत नाचत असेल ना तर तुमचं वादन उत्तम चालू आहे, करेक्ट चालू आहे. ध्वज जर घाईत असेल ना आपल्याला कळतं, कारण एक लांबून ध्वज दिसतो तो तुमचं जर घाईत असेल तर तुमचं कुठंतरी चुकतंय वादन. पण त्याचा डौल जर तसा असेल ध्वजाचा वरती तर तुमचं उत्तम चालू आहे. हे प्रामुख्याने महत्त्व, कारण तुम्ही कितीही प्रयोग करा, किती अप्रतिम वाजवा, पण ते जे दिसतंय कळसाच्या खाली ते जे दिसतंय त्याच्यावरती सगळं तुमचं वादन डिपेंड आहे. सो हे सगळं जे चालू आहे ते त्या भगव्या पताकासाठी आहे. तर आता हा कोविड आहे, याच्यात आपल्याला वादन करता नाही आलं म्हण, किंवा संधीच नाही मिळाली कुठे जाऊन वादन करायची म्हण, किंवा ती सेवा द्यायची म्हण. तर याच्यात तू काय सोशल वर्कमध्ये काय म्हणतात एक सामील झाला होता, किंवा म्हण सोशल वर्क बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे, की आता खरं सांगायचं तर एक सपोर्ट किती, कारण पुढे काम करणारी खूप मंडळी होती आणि इतकी अप्रतिम काम करत होती. सगळेच युवा वाद्य पथक आहे, निगडीचं एक पथक आहे, प्रचंड प्रमाणात काम करत होती. मी करत राहतायत, अजूनही करतायत. सो आत्ताची भूमिका ही सपोर्ट करण्याची होती. आणि आता या काळात आपल्याला वादन करता आलेलं नाही आहे. एक मोठा असल्याचा मी थोडासा गैरफायदा असा घेतला की सगळ्या वादकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की अरे ठीक आहे, हे वर्ष नाही आहे ना, तर हे वर्ष आपल्याला स्वतःमध्ये काय बदल करता येऊ शकतात, आपण वादक म्हणून कुठे उभं राहू शकतो, आपण वादक म्हणून काय बदल करू शकतो हा विचार करा. आणि मग आपण जसं म्हणतो की ऑनलाईन मग आमचे ड्युओवरती मीटिंग्स चालू आहेत की नवीन जर बसवायचं असेल पुढच्या वर्षी तर काय, तर मग त्याच्यात त्यांनासुद्धा थोडंसं एंगेज करण्याचा आत्ताचा काळ गेला. पण त्यांनी थोडीशी होतं की थोडी पॉझिटिव्हिटी आपण निर्माण करू शकतो. प्रामुख्याने हे आत्ता गरजेचं या सगळ्या सिच्युएशनमध्ये. पण या काळात, कोविडच्या काळात वादकांच्या पालकांनाही कळलं असेल की हा वादक हा नुसता जाऊन थिल्लर किंवा मज्जा करत राहणारा वादक नाही आहे. हा कुठल्याही सिच्युएशनला, कुठल्याही परिस्थितीला उभा राहणारा वादक आहे. त्याच्यामुळे मी या सिच्युएशनकडं असं बघीन की या काळामुळे आज एका वादकाला किंवा वादकाची एक किंमत म्हणूयात किंवा त्याची एक पत ही त्याच्या परिवारासकट समाजाला कळेल की नुसता वादक 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 वाजवणारा म्हणून नाही, तर हा वादक वादन जरी नसलं तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत किती भरभक्कमपणे एकमेकाच्या बरोबर उभा राहू शकतो. ह्याच्यामुळे एक वेगळीच त्याला किंमत आली आणि ही राहणार, या काळामुळे राहणार. म्हणून मी या काळाकडे असं पॉझिटिव्ह बघतो की वादकाला एक वादक म्हणून फार चांगली किंमत. रादर सगळ्यांनी बघितलंही पाहिजे की एक वर्ष आपण गॅप घ्या आणि पुढच्या वर्षी तेवढ्याच ताकदीने आपण परत मिरवणूक ती मारूया. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे मी तर म्हणेन वचपा काढू आता पुढच्या वर्षी. एक वर्ष आपल्याला वादन नाही करायला हरकत नाही, पुढच्या वर्षी वचपा काढू. नक्की. दादा, एक अविस्मरणीय अशी आठवण तुझ्या वादन करताना म्हण किंवा प्रॅक्टिस मधली म्हण, एक काहीतरी असं. किरण देसाई, रमणबाग युवा मंचचा प्रमुख ध्वजधारी. गजर सुरू झाला, गजर संपला आणि पहिल्या हाताला गजर संपताना जो आपण ता धिन धिन हे सुरू करतो तेव्हा त्यांनी गजर संपवताना झटका दिला आणि ध्वजावरचा जो हार होता तो वर्ण सुटून डायरेक्ट गळ्यात पडला होता. डायरेक्ट, आणि हे विसर्जनाच्या दिवशी गळ्यात पडला होता. त्या अजून एक काटा आला मला अजूनही. सो हे जसं म्हणलं की या भावना सांगूच शकत नाही. सो तसं महत्त्व आहे की त्या भगव्याने सुद्धा आशीर्वाद दिला होता की वा चांगलं चालू आहे, चालू ठेवा. आणि आम्ही बघतोय, मी वादन करताना बघतोय तो निघाला हार आणि त्याच्या गळ्यात रे डायरेक्ट कमाल दृश्य होतं. आणि 21 ठेके जेव्हा वाजवले तेव्हा
80 ढोल समाधान चौकात होते आणि घोषणा झाली, पहिली तर्री झाली आणि तो जो 80 ढोलांचा एक धम एकजीव झालेला तो धम कानावर पडला नाही, ते नाही विसरू शकत. मागे बॅनर आहे तुमचं, मागं नाव आहे तुमचं रमण बाग, या नावाखाली तुम्ही उभे आहात, मध्ये उभे आहात तुम्ही, सगळ्यांच्या आजूबाजूने वादक आहेत, ध्वज दिसतोय समोर आणि धम, याच्यासारखं अप्रतिम सुख नाही. सो हा माझ्या मते सो अशा काही काही गोष्टी आहेत, पण एक क्षण नाही सांगू शकत, कारण प्रत्येक सराव किंवा प्रत्येक वादन, प्रत्येक मिरवणूक ही वेगवेगळी असते, त्याच्यामुळे एक क्षण नाही सांगू शकत. तर सुजित दादा, फारच मज्जा आली तुझ्याबरोबर बोलून आणि वेळेअभावी आपण हे आता इकडे या गप्पा इकडे थांबवूयात, म्हणजे कारण बोलायला लागलो तर आपल्याकडे भरपूर काय मिळेल. तर मित्रांनो, आता वेळ ही निरोपाची. तत्पूर्वी मी एक गंध मराठी मातीचा या पेजद्वारे सुजित सोमण यांना एक छोटीशी भेटवस्तू देऊ इच्छितो. तर सुजित दादा, या तुळशीच्या रोपट्याप्रमाणेच तुझा अनुभव आणि हे सगळं वृद्धिंगत असंच होत. थँक्यू, धन्यवाद, थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि एक गमतीदार वादकासोबत, ज्याचे एक्सपिरियन्स ऐकून तुम्हाला नक्कीच मजा येईल. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. थँक्यू मंदार, थँक्स लॉट. सो माझंही हेच सांगणं, सुरक्षित राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळा. सो गंध मराठी मातीचा या पेजचे धन्यवाद, थँक्यू सो मच. भेटूयात पुन्हा एकदा. थँक्यू.